प्रत्येक गोष्टीच्या मागं काही ना काही अशा भावना लपलेल्या असतात. तर आमची मम्मी ना अशी आळूवडी बनवायची, म्हणजे मी तिच्याकडूनच ही शिकल्या. आणि माझ्या भावाला मला एवढी आवडायची ना, जोपर्यंत ती बनवते तिथंच आम्ही बसायचो चुली पुढं, कवा होते आणि कवा खातोय असं व्हायचं. कारण पहिलं काय एवढं खायला असं भेटत नसायचं आणि आमच्या दोघांची भांडणं लागायची की तुला जास्त भेटलं मला कमी भेटलं. आता एवढं असून पण ती मज्जा नाही खायची, असं की भांडणात जी मज्जा ती आता काहीच मज्जा नाही, किती पण भेटू द्या. मग मी आज दुपारच्या जेवणात ना वांग भाकरी म्हणजे डाळ वांग बनवलं होतं, भाकरी आणि आळूची वडी. डाळ वांग एकदम सिंपल पद्धतीनं बनवलं होतं मी. तेलमध्ये जिरं मोहरी टाकली, लसूण टाकला, कांदा टाकला आणि कांदा लसूण मसाला टाकून वांग आणि डाळ टाकून घेतली आणि पाणी टाकलं. नंतर ते निम्म्याच्या वर शिजल्यावर त्याच्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आणि वांग आपलं तयार आहे. तर अशी आळूवडी बनवण्यासाठी मी जसं आपण दरवेळेस आळूवडीला बॅटर करतो तसंच सेम करायचं, फक्त असं एक एक पान घेऊन त्याचं रोल करायचं लावून असं, म्हणजे आळूवडी लवकर पचली जाते. आणि चपाती भाकरी झाली की परत त्याच तव्यात अशा वड्या सोडून घ्यायच्या आणि थोडंसं 1 चमचा तेल टाकून थोडंसं वापरून घ्यायचं. आळूवडी एकदम छान होते. व्हिडिओ आवडला तर शेअर, सबस्क्राईब, लाईक नक्की करा.